एपिसोडमध्ये मी आपलं स्वागत करत आहे. मित्रांनो, प्रेम 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 असतं. तुमचं आमचं सगळ्यांचं सेम असतं. व्हॅलेंटाईन डे आला की सगळ्या प्रेमिकांच्या तोंडावर या ओळी असतात हं. आणि लग्न झाल्यानंतर प्रेम पवित्र होतं. तर आजच्या आमच्या स्पेशल एपिसोडमध्ये मी बोलवणार आहे 2 कपल्सना आणि खेळणार आहे त्यांच्याबरोबर प्रेमाचे काही गेम. तर चला बोलूया लव्ह बर्ड्सना. सर्वप्रथम मी बोलवत आहे लव्ह मॅरेज कपल्सला. या तुम्ही आला रक्त पुष्पमीटर इतका खुश झालाय काय सांगू शकत नाही मी. बरं, तुमची ओळख करून द्या. मी शैलेंद्र मल्लिकार्जुन कारवेकर. मी बँकेत 8 वर्ष झाले कामाला आहेत आणि मी राहायला दादरला आहे. अच्छा, आणि तुम्ही? माझं नाव स्वराली शैलेंद्र कारवेकर. मी सर्व्हिस करते. माझे आवडते छंद आहेत कुकिंग. कुकिंग. आणि ह्यांचा आवडता छंद आहे इटिंग. इटिंग. या बसा. आणि आता आपण बोलूया अरेंज मॅरेज कपलला. या तुमची ओळख करून द्या. मी युवराज काटके. मी भारतीय स्टेट बँकेत कार्यरत आहे. माझी हॉबी, मला स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट आहे. माझा आवडता गेम म्हणजे क्रिकेट आणि स्विमिंग. आणि तुम्ही? मी सीमा काटके. मी माबलाज स्कूल अंधेरीमध्ये टीचर म्हणून कामाला आहे. माझे आवडते छंद लहान मुलांना शिकवणे, नृत्य वगैरे आहेत. आणि ह्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे हे तसे स्वभावाने अगदी साफ आहेत, जसं त्यांचा रंग आहे. आणि तसे फार मनमिळाव स्वभावाचे आहेत ते. त्याच्यामुळे मला कधीच काही प्रॉब्लेम येत नाही. आणि तुम्हाला यांच्यातर्फे कधीच काही प्रॉब्लेम येत नाही? नाही आला अजून. असं बोलायचं म्हणून बोल नका. नाही, कारण हिला सवय आहे ना मुलांना सांभाळायची, तर ह्या मुलाला पण व्यवस्थित सांभाळायची. तर ही झाली आपली ओळख ह्यांच्याशी. आता आपण व्हॅलेंटाईन डेच्या स्पेशल गप्पा मारूया. पहिला मला सांगा, तुमच्या लग्नाला किती वर्ष आणि किती महिने झालेत? आमच्या लग्नाला 3 महिने झाले. फक्त 3च महिने? त्याच्या अगोदर फिरला की नाही? 3 वर्ष. म्हणजे 3 वर्ष 3 महिने झाले असं म्हणा. हा, तुम्ही मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आहात, राईट? तर ह्यांचं लव्ह डील फायनल करायला नक्की तुम्ही कुठच्या टाईपचे मार्केटिंग यूज केलं? स्किल्स ओनली. स्किल्स? या. व्हॉट? व्हर्बली ओनली. या, दॅट्स इट. तोंडी पटवलं तिला? येस. तुम्ही इतके चांगले आहात बोलणार, इतके पटवू शकता? फक्त हिच्यावरच चांगलं बोलू शकतो. अच्छा. आणि लग्नाआधी आणि लग्नानंतरचं तुमचं नातं, ह्यात काय फरक झालाय? तेच राहिलंय. हां, नक्की. हो, बरोबर आहे. लग्नाला फक्त 3च तर महिने झालेत ना. अजून एक्सपिरियन्सेस यायचे. आता मी तुम्हाला विचारते, लग्नानंतर तुमच्या इंडिपेंडन्सवर काही बंधन आली आहेत? बॉर्डर सीमा आली. हो, टीचर ना पट्टी करून असायचं दरवाजा. नावच सीमा आहे ना. सीमा आली थोडीशी. असं काही रिस्ट्रिक्शन्स वगैरे? तशी काय नाही आली. म्हणजे नक्की? येस. एकदम फ्री बर्ड आहात तुम्ही. सोडून दिलं त्याने? काय बोलत नाही, पण मी जात नाही बहुतेक. आता मी तुम्हाला विचारते, दोघेही बाहेरून दमून येतात, तर तुम्हाला कामात ते मदत करतात का? तसं त्यांना आवड आहे जेवण वगैरे करण्याची, पण माझं टायमिंग्स ॲक्च्युली पार्ट टाईम असल्यामुळे मला बरंचसं दुपारी रेस्ट पण मिळतं. त्याच्यामुळे संध्याकाळी एवढी मदतीची गरज लागत नाही, पण लागली तरी ते करतात मला. नक्की? खरं. बरं, मग ठीक आहे. मग मला पटतं. आता आपण सुरू करूया राऊंडला, पण त्याच्या अगोदर आपण टॉस करूया. टॉसच्या एका साईडला लिहिले अरेंज मॅरेज आणि एका साईडला लिहिले लव्ह मॅरेज. टॉस केल्यानंतर जो टॉस जिंकणार त्या 3 राऊंड त्याच्यापासून सुरू होणार. वा, लव्ह मॅरेज जिंकले. नवीन आहे ना, त्यांना जरा जिंकू दे ना, टॉस जिंकू दे पहिलं सुरुवात. ही फार गोड राऊंड आहे. म्हणजे एकमेकांच्या आवडी निवडी, एकमेकांना कितपत माहिती आहे ह्या राऊंडमध्ये आपल्याला कळेल. प्रत्येकी 3 प्रश्न विचारेन मी. नवऱ्याला बायकोबद्दल विचारेन आणि बायकोला नवऱ्याबद्दल विचारेन. अचूक उत्तराला मिळेल 10 पॉईंट्स. हा प्रश्न तुम्हाला 3 वर्ष 3 महिने. ह्यांचा सँडलचा नंबर काय आहे? 6. पडलाय वाटतं कधीतरी. एवढं नीट लक्षात आहे. आवडती डिश? नॉट स्वीट डिश. शेवपुरी. ती नाही म्हणते. सांगू मी? तूच सांगते. दही वडा. जनरली दोघांमध्ये भांडणाचं कारण? भांडणं होतच नाही आमच्याकडे. भांडणं होतच नाहीत हे शक्यच नाहीये. भांडणं होतच नाही हे शक्यच नाहीये. एनिवे, झाल्यानंतर मग मला सांग. हा, तुला जातोय. पहिल्या भेटीचं ठिकाण? पिकनिक. कुठे? लवकर. अलिबागलाच गेलो होतो. ठाणा.
आमंत्रण हॉटेल. ह्याला पण तुम्हाला पॉइंट्स नाही मिळत आहे, चुकीचा आन्सर दिला. पहिलं व्हॅलेंटाईन गिफ्ट. ऑर्नामेंटचा बॉक्स दिला होता त्यांनी मला. आणि कॅडबरी. लक्षात आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि तुमची ह्यांना न आवडणारी सवय. झोपणं. अतिशय बरोबर, एकदम बरोबर. माझ्या नवऱ्याला पण मी जेवढी झोपते ते अजिबात आवडत नाही. माझं उजाडतं 2 वाजता. आता आपण तुम्हाला विचारूया. तुम्हाला विचारते मी, वर्षातून किती वेळा हे तुम्हाला पिकनिकला घेऊन जातात? एकदा. हा बरोबर, एकदम एकदाच घेऊन गेला. बजेटमध्ये बसलं पाहिजे. काय बजेट नसतं. हो, बायकोचं नाव घेतलं लगेच बजेट समोर येतं. तुम्ही हे तुमचा राग कसा क्षमा करतात? माझ्या आईची आठवण काढून देतात. बरोबर, एकदम बरोबर आहे. सगळे नवरे एकसारखेच असतात. म्हणजे थोडक्यात ह्यांचा आवडता चित्रपट? लगान. एकदम बरोबर, एकदम व्हेरी गुड. आता बघूया तुम्ही तुमच्या बायकोला किती ओळखता. लग्नानंतर पहिल्या व्हॅलेंटाईनला तुम्ही ह्यांना कुठे घेऊन गेलेला? बाहेर घेऊन गेलेलं जेवायला. बाहेर घेऊन गेलेलं जेवायला? गेलेले नक्की ना? 10 पॉइंट्स. ह्यांचं आवडतं मराठी गाणं कुठचं? साताऱ्याची आहे ना हे, फुगडी माझी. बरोबर आहे. एकदम बरोबर, एकदम 10 पॉइंट्स अजून. आणि आवडता पिकनिक स्पॉट किंवा हिल स्टेशन? येस, फर्स्ट टाइम गेलेलो आम्ही. शिमला असेल. शिमला, नक्कीच शिमला, नक्कीच. आणि हनीमूनला सिमल्याला गेलेलो. हो. तर आपण या राऊंडचे स्कोर बघूया. लव्ह मॅरेजला मिळतात 30 पॉइंट्स आणि अरेंज मॅरेजला मिळतात 60 पॉइंट्स. तर ही राऊंड थोडक्यात अरेंज मॅरेज जिंकते. आणि तुम्हाला मिळतात विवा पश्चिमतर्फे गिफ्ट वाउचर 1000 रुपयाचं आणि तुम्हाला मिळत आहे विवा पश्चिमतर्फे गिफ्ट वाउचर 500 रुपयाचं. अरे आलात तुम्ही परत. किती सुंदर बनवले हे कार्ड. आणि हे आमच्या लव्ह मॅरेज कपलनी बनवलेत. ही एवढी मेहनत ना त्यांनी घेतली आहे ना. सुंदर आहे खरंच, खूपच सुंदर आहे. थँक्यू. थँक्यू. तर आता आपण सुरू करूया आपली दुसरी राऊंड. त्याचं नाव आहे गंमत जम्मत. आणि आमच्या व्हॅलेंटाईन डे स्पेशलचं हे गेम्स आहेत ना, ते जरा जास्तीच रोमॅन्टिक आहेत म्हणून तुम्हाला करायला जास्ती मजा येईल. सुरू करूया आपण. या, एक इथे उभे राहा, एक इथे उभे राहा. मी तुम्हाला गेम समजावून सांगते. हा पेपर दिसतोय, हा मी असा इथे ठेवणार. हा गेम खेळायला तुम्हाला फक्त 1 मिनिट मिळेल. प्रथम तुम्ही दोघंही या पेपरवरती उभं राहायचं. तुम्हाला 1 मिनिट आहे. मी जेव्हा म्हणेन की तुमची वेळ सुरू होत आहे आता, तेव्हा ह्या पेपरच्या बाहेर जंप मारायचा. हा पेपर फोल्ड करायचा, परत आत यायचं, परत दोघांनी जंप मारायची, परत तो पेपर फोल्ड करायचा, परत बाहेर जायचं, परत जंप मारायचा. हा पेपर छोटा करत जायचा. आणि ही शेवटची घडी, हा रेक्टँगल दिसतोय ना, ही शेवटची घडी एवढी होणार. ही घडी झाल्यानंतर परत हा पेपर उघडायचा, परत तेच सगळं रिपीट करायचं. तुम्ही जितका वेळ हे करणार त्याच्यापेक्षा जास्ती वेळ ह्यांना करावं लागेल. लक्षात ठेवा. या चला सुरू करूया आपण गेम. सुरू करू. तुमची वेळ सुरू होत आहे आता. चला बाहेर जा. फोल्ड करा पटकन. या लवकर. परत बाहेर जा. फोल्ड करा लवकर लवकर, पटपट करा. या आतमध्ये. अरे बाहेर जा. फोल्ड करा. उभे राहा दोघं जण. ओके बाहेर जा. उघडा. पटपट या लवकर दोघं जण. बाहेर जा. फोल्ड करा. ये लवकर दोघं बाहेर. फोल्ड करत राहा. बाहेर जा. हा पाय खालती टेकवायचा नाही हा, एका रेक्टँगलला. बाहेर. मजा आली. चल बस. या तुमचा टर्न आहे आता. वेळ सुरू होत आहे आता. चला पटपट. त्यांच्यापेक्षा जास्ती करायचं आहे. लाजू नका. उघडा पटपट.
बूट पण नाही बाहेर झाला पाहिजे, लक्षात ठेवा. केवढा नाचताय तुम्ही. 10 सेकंद. 1 2 3 5 6 7 8 9. बस दमला असेल तुम्ही. तर या गेमचा स्कोर बघूया आपण. तुम्ही 3दा केलंय आणि तुम्ही केलंय 4 वेळा. एक्सपिरियन्स. पण केवढं लाजत केलं ते, बाप रे. तर आता आपण खेळूया दुसरा गेम. या आता मी तुम्हाला सांगते गेम. फुगा तुम्ही फुगवायचा, ह्यांना द्यायचा, हे गाठ बांधतील, खालती फेकून दे, परत फुगवायचा. हे सगळं करायला 1 मिनिट. जितके जास्ती फुगे फुगवणार तितके ह्याच्यापेक्षा जास्ती त्यांना फुगे फुगवायला लागणार. हवा आहे ना भरपूर. वेळ सुरू होत आहे आता. चल 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 लवकर उचल आणि फुगव. सगळी पाडलेली आहेत का? नाही नाही. इनफ 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 इनफ. लवकर लवकर क्विक क्विक क्विक. टाकून टाकून. टफ जॉब. कठीण आहे. नाही तिने मारायची. तर पकडून तर घे फुगा. राहू दे राहू दे राहू दे राहू दे. एक फुगा बघूया किती फुगवतात. या मस्त तुम्ही. मला इथे या. आता कळलं तुम्हाला? हो. शॅल वी स्टार्ट? थांबा थांबा. 1 2 स्टार्ट. असे का ठेवले फुगे? मी नाही ठेवले. हे सगळे टेस्टेड आहेत. फुगे बरोबर. अरे 3 तर फुगले. अजून एक फुगू. 20 सेकंद आहेत अजून. लवकर. एक 2 3 4 5 6 7 8 9 5. 4 फुगे फुगवले. काय हरकत नाही. लव्ह मॅरेजनी 3 फुगे फुगवलेत आणि अरेंज मॅरेजनी 4 फुगे फुगवले. तर आपल्या ह्या राऊंडचा म्हणजे दोन्ही गेम्स मिळून स्कोर असा आहे. लव्ह मॅरेज टीमला मिळतात 0 पॉइंट्स आणि अरेंज मॅरेज टीमला मिळतात 40 पॉइंट्स. तुझ्यामुळे. तर या राऊंडचे विनर्सला मिळतंय हॅम्पर. आतापर्यंत आपण स्कोर बघूया म्हणजे दोन्ही राऊंडचा स्कोर काय आहे. लव्ह मॅरेज टीमला मिळतात 30 पॉइंट्स. अरेंज मॅरेज टीमने सेंचुरी केली. 100 पॉइंट्स. आपण करूया आता विंडो शॉपिंग. येस. शॉपिंग आवडतं का? हो. हो तुला पण आवडतं कळलं. लगेच तिकडे गेला तो. स्वतःचा पण आयडिया मांडतो तिकडे. करूया शॉपिंग. या मी रूल्स सांगते तुम्हाला या राऊंडचे. इथे 3 कलरच्या बास्केट्स दिसत आहेत. तशाच 3 बॅग्सही दिसतात त्याच कलरच्या. लाल कलरच्या बास्केटमधनं 2च वस्तू उचलून लाल बॅगेत टाकायच्या. 2 पेक्षा जास्ती वस्तू उचलल्या तुम्हाला डिस्क्वालिफाय करणार. म्हणजे ते मार्क्स तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही शॉपिंग केलं असलं तरीही. आणि तुमच्या जितक्या वस्तू जुळून देणार त्याला तुम्हाला मिळणार 10 पॉइंट्स प्रत्येक वस्तूला. ओके. टाइम स्टार्ट्स. ओके सुरू. चला पटकन उचल लाल पिशवी. चल 2 वस्तू पटकन उचलून टाक. बस 2च टाकल्या ना? 2च टाकल्या ना? कळलं आता?
कळलं एक्झॅक्टली काय करायचं? हो हो सुरू करूया. आता ब्लू विंडो शॉपिंग. वेळ सुरू होत आहे आता. सुरू. 10 सेकंद. 1 2 3 4 5 6 7 8 9 बस. आता ग्रीन लास्ट. वेळ सुरू होत आहे आता. सुरू. 4 5 6 7 8 9 10 बस. मग तुझ्या अगोदर शॉपिंग करून मोकळा पण झाला. या बसा. आता तुम्ही या. तुम्ही शॉपिंग करा. सुरू करूया. येस. ओके. वेळ सुरू होत आहे आता. 2 3 4 5 6 7 8 9 10 आता ब्लू. वेळ सुरू होत आहे आता. चला. 5 6 7 8 9 10 बस. काय काढून काय टाकलं? नाही राहिलं उचलं एक आयटम राहिला. कमी चालतो, जास्ती चालत नाही. हा. कमी चालतो. सुरू. वेळ सुरू करूया आता. 3 5 6 7 8 9 बस. काय खरं नाही वाटतं. बसा. आता आपण बघूया कोणी काय शॉपिंग केली आहे. पहिले लव्ह मॅरेजचं बघूया. काजू आणि पोहे. ही बायको म्हणजे खरं गृहिणी आहे. साबुदाणा आणि हळद घेतली. इथे काही पॉइंट्स मिळत नाही आहेत. काही वस्तू जुळून नाही आल्या आहेत. काय ब्लू मध्ये क्रिकेट आवडतं तरीच. आणि मिक्सर. हा मिक्सर तुझ्याच इकडे घेतला. वाटणं वाट दिवसभर. अरे वा. बाईंनी पण मिक्सर घेतलाय. 10 पॉइंट्स. आणि घेतलीये शेगडी. हो कुकिंगचा खूप शॉक आहे म्हणाल ना तू. आता रेड मध्ये बघूया. फुटाणे आणि अख्खी लाल मिरची. तू काय घेतलंय? तू पण फुटाणे आणि अख्खी लाल मिरची घेतलीये. म्हणजे मिळतात 20 पॉइंट्स. आता आपण यांचं बघूया. तुम्ही घेतलंय साबुदाणा आणि हळद. शाळेच्या डब्याची सोय केली त्यांनी. रात्री भिजवून ठेवले की लवकर बनतात ना सकाळी. वाल घेतलेत आणि चवळी घेतली. गॅस आणि जेवायला ताटली. चहा गाळण्यासाठी स्ट्रेनर घेतलाय आणि कुकर. पण इथे काहीच नाही जुळत आहे. आणि इथे आहे तुरीची डाळ आणि मसूरची डाळ. आणि इथे मसूरची डाळ आहे. म्हणजे 10 पॉइंट्स इथे. तर आपण या राऊंडचा स्कोर बघूया. अरेंज मॅरेजला मिळतात 10 पॉइंट्स आणि लव्ह मॅरेजला मिळतात 30 पॉइंट्स. म्हणजे ही राऊंड लव्ह मॅरेजने जिंकली आहे. आणि त्यांना मिळतंय सनफ्लेमचं OTG. तर आजचा स्कोर असा आहे. लव्ह मॅरेजला मिळतात 60 पॉइंट्स आणि अरेंज मॅरेजला मिळतात 110 पॉइंट्स. म्हणजे आजची जोडी नंबर 1 आहे अरेंज मॅरेज टीम. या 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 तुम्ही पण या.